हाय गाईज, तर स्वागत आहे आपल्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण जाणार आहोत रेवदंडा फोर्ट बघण्यासाठी। आता आपण घरातून निघलो आहोत। हा पेनमधून बायपास रोड आहे, त्याचं अजून कन्स्ट्रक्शन पूर्ण झाले नाही। हा सरळ रस्ता पेन सिटीमध्ये जातो आणि आपण जेव्हा डाव्या साईडला टर्न मारतो तेव्हा हा रस्ता मुंबई गोवा हायवेला जॉईन करतो। हा जो समोर तुम्हाला फ्लायओव्हर दिसत आहे, त्या फ्लायओव्हरवर आपल्याला जायचं आहे। इथून आपल्याला परत एक लेफ्ट टर्न मारायचं आहे। लेफ्ट टर्न मारून सरळ वरती जाऊन फ्लायओव्हरला जॉईन करू आपण मुंबई गोवा हायवेला। आता आपण मुंबई गोवा हायवेवरून 4 ते 5 किलोमीटर पुढे जाऊ आणि तिथून एक लेफ्ट टर्न मारायचं आहे आपल्याला अलिबाग रोड पकडण्यासाठी। तर तुम्ही सरळ जर पुढे गेलात तर कोलाड, रोहा, नागोटणे, मानगाव त्या साईडला जाल तुम्ही सरळ। आणि हा खालून रस्ता गेलेला आहे, तो अलिबागला रस्ता गेलेला आहे। आपल्याला अलिबागवरूनच रेवदंड्याला जायचं आहे। हा रस्ता खूप खराब आहे, कारण की हा रस्ता वन वेच आहे खालून, खूप खराब रस्ता आहे। इथून परत आपल्याला सरळ जाऊन आणखी एक राईट टर्न मारून सरळ अलिबागमध्ये जायचं आहे। तर इथं आपण आता पेट्रोल भरायला चाललो आहोत। पेनमध्ये खूप गर्दी असते पेट्रोल पंपवर, खूप उशीर थांबायला लागतो पेट्रोल भरण्यासाठी। इथे एवढी गर्दी नसते पेट्रोल भरण्यासाठी, म्हणून मी इथे पेट्रोल भरण्यासाठी येतो। वडखलच्या पुढे आहे हा पंप। तर आता आपण पोयनाडच्या आसपास पोहोचलो आहोत। पेन ते अलिबाग रस्ता हा सिंगल लेनचाच रस्ता आहे, म्हणून इथे खूप ट्रॅफिक असते। बघूया पोयनाडमध्ये आपल्याला ट्रॅफिक भेटते की नाही ते। पुढे तर ट्रॅफिक खूप दिसते, पण आपली गाडी कशी तरी आपण
काढून घेऊन जाऊ. हे बघा, इकडून बस येते, इकडे 4 व्हीलर. खूप इथे ट्रॅफिक लागलेली असते, कारण की पुढे गाड्या खूप लागलेल्या असतात. मग त्या बाजूला काढण्यासाठी इथे ट्रॅफिक लागलेली असते. आणि इथे सहसा इथे कधी ट्रॅफिक हवालदार पण नसतात, म्हणून लोक कशी पण गाड्या लावून जातात. बघू शकता तुम्ही, एवढा छोटा रस्ता आणि इथेच रिक्षा स्टँड आहे. आता ही ट्रॅफिक आपल्याला पूर्ण पुढपर्यंत ट्रॅफिकच असेल. पोयनाडमध्ये नेहमी आल्यावर नेहमी इथे ट्रॅफिक जाम झालेलीच असते. ही जी चौकी तुम्हाला पोलीस चौकी दिसत आहे, ही चेकपोस्ट आहे पोयनाडची. इथनं सर्व गाड्या, मोठ्या गाड्या असतात त्या चेक होऊन पुढे जातात. अलिबागला जेव्हा गाड्या येतात बोटीतनं, तेव्हा सर्व चेक होऊन इथनं गाड्या जातात. काही समज जर टेम्पोमध्ये जर कुठला जर मटेरियल वगैरे आला असलं तर ती चेकपोस्ट आहे पोयनाडची. आता आपल्याला इकडे ट्रॅफिक जास्त भेटणार नाही, पण तरी पण असेल ट्रॅफिक, कारण की आज शनिवार आहे. शनिवार रविवारी लोक फिरण्यासाठी अलिबागला येतात. तर 2 दिवस सुट्टी असल्या कारणाने लोक मुरुडला जातात, काशीद बीचला जातात, नागाव बीचला जातात. मुंबई, पुणे, ठाणे, गुजरात या साईडहून लोक अलिबाग फिरण्यासाठी येतात.
त्यांच्या संयुक्त सैनिकाने पोर्तुगीज सुलतानाचा पराभव केला. निजामशाहीच्या परवानगीने 1521 पोर्तुगीजांची पहिली वसाहत सुरू झाली रेवदंडा येथे. 1570 ते 71 आणि 1594 अनेक आक्रमणांपासून पोर्तुगीजांनी या किल्ल्याचे रक्षण केले. 1740 मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. संभाजी राजे अयशस्वी झाले होते. 1806 हा किल्ला ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला होता. रेवदंडा किल्ल्याच्या पश्चिमी बाजूस जर गेले तर मोठा एक अरबी समुद्र आहे आणि त्यामध्ये समोरच दिसणारा एक कोलई किल्ला आहे. त्या काळात कोलई किल्ला पण पोर्तुगीजांच्याच ताब्यात होता. जर तुम्हाला या किल्ल्यावर जर यायचं असेल तर हिवाळ्यातील महिन्यांमध्ये येत जा, कारण की इथे वातावरण खूप तेव्हा थंड असतो. जर तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारे लोक व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही. खूप बेकार वाटतं, तेव्हा गिल्टी फील होतं, कारण की एवढी मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतो आणि कोणीच सपोर्ट करत नाही. प्लीज सपोर्ट.